सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात बबलाद गावात जिल्हा परिषद शाळेत स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी झाले आहेत। एका शिक्षकालाही जबर मार लागला आहे। बबलाद गाव सोलापूर जिल्ह्यात असून कर्नाटक सीमेवर असून कन्नड भाषिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो। कन्नड माध्यमाची सोलापूर जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी अनेक वर्षांपासून आहे। पहिली ते 8वी असे वर्ग या शाळेत भरतात। मंगळवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास स्लॅब कोसळल्याची ही घटना घडली आहे। 13 विद्यार्थ्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून दुधनी आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थ्यांवर उपचार केले आहे। गंभीर जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। माजी सरपंच राजकुमार लकाप शेट्टी यांनी माहिती देताना सांगितलं, जवळपास 25 वर्षांपूर्वी शाळेची इमारत बांधली असून भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये आणि सोलापूर जिल्हा परिषदेने नव्याने इमारत बांधून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। 15 ऑगस्टची तयारी सुरू होती। गावात प्रभात फेरी मारून आल्यानंतर वर्गात जाताना स्लॅब कोसळला। विद्यार्थ्यांवर स्लॅब कोसळल्याने डोक्याला जबर मार लागला आहे। 13 विद्यार्थ्यांचे डोके फुटले आणि रक्तबंबाळ झाले। ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि ग्रामस्थ शाळेत धावत आले। महंत दर्शनाळ, नरसू फुलारी, श्रीकांत मनुरे, सुरेश रोडगे, पमू लकाप शेट्टी यांनी जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढले।